चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनली बघून घेणार आहोत बघा मित्रांनो, इयत्ता 8वीचा 8th स्टँडर्डचा पायाभूत चाचणीचा म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणीचा द्वितीय सत्राचा पेपर कसा असू शकतो। द्वितीय सत्रामध्ये शेवटच्या सेमिस्टरमध्ये 8वीचा मराठीचा पेपरचा पूर्ण आपण पॅटर्न बघणार आहे। कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात, कोणकोणता उतारा येऊ शकतो, पूर्णपणे आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहे। ओके ना। त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे का पेपरच्या अगोदर असेल, पेपरमध्ये असेल, पूर्णपणे A to Z पेपरचं तुम्हाला गायडन्स हे आपल्या चॅनलवरती मोफत केलं तर, त्यामुळे चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या। यावरती बघा मित्रांनो, पटापट जेव्हा तुमचा एक्झाम चालू होईल तेव्हा देखील तुम्हाला IMP क्वेश्चन आपल्याकडून 100% दिले जातील। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये काही चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे। या चालू वर्षाची प्रश्नपत्रिकेमध्ये बघा काही शाळांची क्वेश्चन पेपर आपण गोळा केली, त्यामधून बघा मित्रांनो काही आता 8वीचा मराठीचा पेपर आपण बघितलेला आहे। ओके, चला आता मी डायरेक्टली सुरुवात करते। बघा सर्वांनी पटकन सबस्क्राईब केला असेल असं मी गृहीत धरतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। चला पहिला आता बघा मित्रांनो, उतारा वाचन सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट आहे का यामध्ये आपल्याला उतारा वाचन करता आला पाहिजे। नीट सगळ्यात पहिले उतारा वाचन करायचं, काहीच बघायचं नाही कोणते क्वेश्चन आहेत याच्यावरती, काहीच बघायची गरज नाही, फक्त एकदा व्यवस्थित उतारा वाचन करायचा। ओके ना। बघा दिला तुम्हाला, आता मी सगळ्यात पहिले काम करतो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दिसेल। ठीक आहे ना, उतारा पूर्ण दिसतोय का, स्क्रीनशॉट काढा किंवा त्याला व्हिडिओला थांबवा आणि पूर्ण झूम करून एकदा रीड करा, काय अडचण नाही। बघा काय दिला उतारा, बघा तेथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला, तेथे तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत, लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साकडीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी तर काही स्वस्त बसून राहिलेली। बरोबर आहे, अशा प्रकारे उतारा दिलाय। पूर्ण उतारा वाचून घ्यायचा, याच्यामध्ये तुम्हाला A to Z उत्तर असा, उताराच्या बाहेर उत्तरे नसतात, लक्षात घ्या। ओके, पहिला बघा 2 आजारी कुत्र्यांना झालेला आजार। मग इथं आपल्याला दिसतंय बघा काय, एका कुत्र्याला कानामागं मोठं गळू झालं होतं, काय होतं, गळू झालं होतं, म्हणजे इथं त्याचं उत्तर येणार बघा मित्रांनो, गळू। बरोबर आहे। दुसरा बघा दिला काय, एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला। प्लास्टरमध्ये पाय घालून ठेवला म्हणजे काय, तो पाय मोडला होता, बरोबर ना, मोडलेला पाय म्हणजे याचं उत्तर येतं। इथं मोडलेला पाय टाकला किंवा पाय मोडला किंवा पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला हे लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही। ओके, पुढे बघा मित्रांनो, चौकटी पूर्ण करा। रागीट कुत्र्याचे नाव। आता रागीट कुत्रा कोणता होता, तर उतारा जर आपण नीट वाचलं तर बघा समजून आपल्याला बघायचं दिसतंय का, बघा काय, आता बघा मी दचकून मागं सरकते, भरत त्याच्यावर खेकसतो, काय खेकसतो, झेन्या चूप असं नाही करायचं, आपल्या पाहुण्या आहेत त्या चूप, झेन्या जणू समजल्यासारखा चूप बसतो। बघा कोण, झेन्या नाव दिलेले, बरोबर आहे, म्हणजे त्या कुत्र्याचं नाव काय, तर रागीट कुत्र्याचं नाव झेन्या आहे। पुढे बघा सालस कुत्र्याची कृती काय, तर तो दोन्हीही पंजे काय जुळवून काय आपण जे दोन्ही पंजे असतात एकमेकांना जवळ घेतो आणि त्याचा काय करतो, नमस्कार करतो। बघा काय करतो, तसा नमस्कार करतो, बघा का तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून नमस्कार करतो, दिसते ना, बघा इथं। ठीक आहे ना, इथं उकार द्यायचा राहिला। ओके, करून घ्या ॲडजस्ट तुम्ही। पण बघा स्वमत, सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात। आता सगळेच प्राणी कशा प्रकारे त्याच्या प्रेमासाठी भुकलेले असतात, कारण आपल्याला माहिती आहे का प्राण्यांचं आणि माणसाचं नातं हे प्रेमावरतीच अवलंबून असतात। आपण जर त्याच्यावरती ओरडलो, त्यांना मारलं धोडलं तर ते आपल्याकडे जवळ येत नाही, किंवा कुत्रे जर असतील तरी ते आपल्यावरती भुंकत असतात। पण आपण घरामध्ये कुत्रे असतील, मांजरे असतील, जर आपण यांना किती जीव लावला तर आपण आपल्या येण्याची ती वाट बघतात, आपल्याजवळ झोपतात, आपल्याजवळ बसतात, बरोबर का नाही। आपण त्यांच्यावरती जर प्रेमाने हात फिरवला तर ते नेहमी आपल्याजवळ येत असतात, त्यांना आपण खायला दिलं प्रेमानं, ते आपल्याजवळ नेहमीच राहत असतात, बरोबर आहे। मग या आधारे तुम्हाला काय करायचं का, या पाठाच्या आधारे तुम्हाला पटवून द्यायचे। मग आता याच्यामध्ये हे विधान आपल्याला दिसतंय, मग आपण कशा प्रकारे आपण म्हणू शकतो, बघा का इथं बघा दिसतं त्याला काय, का झेन्या चूप असं करायचं नाही, तर पाहुणे तर झेन्या लगेच समजल्यासारखं चूप बसतो, म्हणजे काय झेन्याला सांगितलं बाबा हे आपलीच माणसं आहे, याच्यावरती भुंकू नको, तो लगेच काय होतं, चूप बसतो, म्हणजे काय शांत बसतो। नंतर दुसरा काय होतो, का दुसरा कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे तर तो काय पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो, काय का दोन्ही पुढचे जे दोन्ही पंजे असतात, पाय असतात, त्याला काय करतो, जुळवतो आणि त्याचा नमस्कार करतो। म्हणजे हे काय काय स्वाभाविक आहे का, याच्यावरती प्रेम दिलं नाही, प्रेम वाढत असतं आणि आपल्याजवळ जे प्राणी असतात का ते प्रेमासाठी भुकलेले असतात, बरोबर का नाही। बघा अशा प्रकारे उत्तर द्यायचं। पुढे बघा मित्रांनो, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। बघा आकृती पूर्ण करा दिलेली तुम्हाला, हा पण दिलेला तुम्हाला काय उतारा आहे, मी हळू बघा पूर्ण दाखवतो। ओके, व्हिडिओ थांबवा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि उतारा पटकन वाचन करून घ्या। बघा काय दिलं, बघा सुरुवातीला बघा, दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या
थाळीची किंमत 2,000 रुपये वसूल करत होता. दुकानदाराचे हे मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयाच्या मिळणाऱ्या बिस्किट पुड्यांची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये असे काय असू शकते. ओके ना, एक दाखवलाय प्रसंग. आता याच्यामधलं बघा दिलेले, आपण पूर्ण वाचन करून घ्या, तुम्हाला लगेच समजेल का उत्तर काय. बघा आता काय विचारलं, ईशान व त्याच्या मित्रांनी भुकेल्या मुलांना दिलेल्या गोष्टी. मग ईशान व त्याच्या मित्रांनी काय केलं का, जो भुकलेले म्हणजे ज्यांना भूक लागली होती, जे लहान मुलं होते लेकरं, त्यांना काय दिलं बघा. त्याचं शेवटच्या लाईनमध्ये उत्तर आपल्याला दिसतं बघा. काय दिलं बघा, का भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळं असतील, बिस्किटं असतील व पाण्याच्या बाटल्या दिला. बरोबर आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे इथं, का फळे असतील, बिस्किटे असतील व पाण्याच्या बाटल्या. ओके, लक्षात घ्या. उतारा वाचायचा काय अडचण नाही. पुढे बघा, चौकट पूर्ण करा. लूटमार करणारा, आता लूटमार करणारा कोण होता, तर इथं आपण बघितलं काय बघा, दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2,000 रुपये वसूल करत होता. दुकानदाराची मनमानी. बरोबर ना, मग तुम्ही याला हॉटेल मालक नाव दिलं किंवा दुकानदार नाव दिलं तरी चालेल. काय, हॉटेल मालक किंवा दुकानदार नाव दिलं तरी चालेल. हॉटेल मालक द्या किंवा दुकानदार द्या, काही प्रॉब्लेम नाही, 100% बरोबर आहे. पुढे बघा, जेवणाच्या थाळीची किंमत किती रुपये होते, इथं स्टार्टिंगलाच आपल्याला दिले बघा. काय, जेवणाच्या थाळीची किंमत 2,000 रुपये होती. किती होती, तर 2,000 रुपये त्याची किंमत होती मित्रांनो. ओके ना, ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं तुमचं उत्तर आहे ना 2,000 रुपये. पुढे बघा, स्वमध्या ईशान व त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दातली. आता त्यांना वाटलं का एखाद्या ठिकाणावरती आपण आलेलो आहे आणि बाहेरून लोक येतात, मग यात्रेकरू म्हणजे काय, फिरणारे लोक येतात. बरोबर ना, मग या लोकांना काय का ते अडचणीमध्ये होते का, त्यांना लूटमार करू लागले, तर 2,000 रुपये खर्च करू लागले. नॉर्मली भेटणाऱ्या वस्तू 100, 200, 2,000 रुपयापर्यंत पोचल्या. मग त्यांना वाटलं का मग इथं लहान मुलं देखील असतील. बरोबर ना, त्यांना त्यांनी मदत केली. मग काय केलं, त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेवरून प्रथमोपचार केले. बरोबर ना, आपण म्हणतो फर्स्ट एड. बरोबर आहे, मग काय बँडेज वगैरे, मलमपट्टी बघा तिथे त्यांची मलमपट्टी केली, औषधं दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या दिल्या. याचं तुम्हाला इथं वर्णन करायचे. ओके, किंवा इथं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. पुढे बघा, पद्य पूर्ण करा. म्हणजे काय दिलेलं तुम्हाला, जी कविता असेल पद्य भागामध्ये, आता बघतो आपण बघा, या सृष्टीचे मंजूळ गाणे सगळ्यांना आहेच पुस्तकामध्ये. ओके, आपण बघतोच. ठीक आहे, आता जरा झूम जर मी कमी केलं तर पूर्ण दिसत नाही, तर आपण वाचून घेऊया. बघा, या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मला शिकवून गेले, भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरच्या त्या पंथीचे जळणे मला शिकवून गेले, प्रेम काय ते कुणा ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मला शिकवून गेले, बुलंद तरीही असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले, सागराची अथांगता अनही वृक्षाची स्थितप्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मला शिकवून गेले. ठीक आहे ना, अशा प्रकारे आता दिले. आता नीट वाचन करून घ्यायचा, काय अडचण नाही. बघा, मग आता यामध्ये बघा मित्रांनो, पहिले आकृती पूर्ण करा सांगितले, की खालील आकृती पूर्ण करा. कवीचे जगणे शिकवणाऱ्या कवितेतील घटक कोणते. मग आता इथं आपल्याला दिसते ना कोण कोण शिकवतं, या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मला शिकून गेले. मग सृष्टी असेल, झिलमिलणारे चंद्र असतील. बरोबर ना, दिले आपल्याला. ठीक आहे ना, बघा इथं काय दिले, तुळशीवरच्या त्या पंथी असेल. ठीक आहे ना, प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होणी नदीचे पळणे. बघा, नदी असेल. ठीक आहे ना, हे दिले. चिमण्या असतील. बरोबर ना, चिमण्या म्हणजे इथं काय पिल्ल्यांचं दिले. मग जसं की कोकिळाचे पिल्लं असतील, हे तुम्हाला इथं नावं लिहायचे. मग चंद्र लिहा, पंथी लिहा, नदी लिहा किंवा कोकिळा लिहा किंवा सृष्टी लिहा, काही अडचण नाही. याच्यापैकी 4 कुठलेही नावं लिहायचे. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, पुढील संकल्पना स्पष्ट करा. बुलंद हौसले, काय दिले तुम्हाला, बुलंद हौसले. आता बुलंद हौसले आपण कशाला म्हणतो, का एकदम भक्कम केलेला विचार असतो बाबा. काय बघा इथं दिले, बुलंद तरी असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले, काय चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकून गेले. काय का आपण ह्या चिमणीप्रमाणे किंवा आपण त्याला कोकिळा एक म्हणू शकतो. काय का या कोकिळाला लहान असताना देखील त्यांनी काय का छोट्याशा जीवानी काय केलं, का
या छोट्याच्या पिल्लांसाठी काय केलं का दाणे आणून दिले, बरोबर ना, खायला अन्न आणून दिले का आपली जरी बॉडी कमी असली किंवा आपण जरी कमी असलो, छोटा आकार असला तरी आपण खूप मोठे करू शकतो, बरोबर ना. आपलं जरी आपल्याला वाटतं का आपण 8वी 9वी 10वीपर्यंत पोहोचतो तरी आपण खूप मोठे काम करू शकतो, आपण चांगला अभ्यास करून मोठे होऊ शकतो. आपल्याला घाबरायचं नाही. आपली घरचे आपल्या आईवडिलांची 100% परिस्थिती आपल्याला काय करायची बदलायची, अशा प्रकारे आपण याला म्हणू शकतो. पुढे बघा चौकटी पूर्ण करा. मंजूळ गाणे याचे कोणाचे? सृष्टीचे. बघा कोणाचे मंजूळ गाणे? सृष्टीचे. या स्टार्टिंगलाच दिले बघा, आपल्याला काय दिले? स्टार्टिंगलाच दिलेलं आहे सृष्टीचे मंजूळ गाणे. आणि दुसरं तुम्हाला विचारलं तुळशीवरच्या त्या कोणाचे? पंथीचे जळणे, बरोबर. कोणाचे? पंथीचे आहे का? बघा पंथीचे, ठीक आहे ना. पण बघा काव्य सौंदर्य. बिन भिंतीची शाळा लाखो इथले गुरु हा विचार स्पष्ट करा. मग आता बिन भिंतीची शाळा लाखो इथले गुरु म्हणजे काय? का नुसते आपल्याला म्हणतो का आपण नुसती 4 भिंतीच्या जी शाळा असेल, नुसतं तुम्हाला शिकवलं, पायथागोरस शिकवला, नुसतं तुम्हाला कविता शिकवल्या म्हणजे तुम्ही शाळा शिकले असं नाही का. तुम्हाला लाखो इथले गुरु ते निसर्ग जिथे सुरू तिथूनच आपले गुरु म्हणतो आपण, बरोबर का नाही. तर निसर्गामध्ये आपण लहान लहान गोष्टी शिकत असतो, मोठमोठ्या गोष्टी शिकत असतो. बाहेर गेल्यानंतर आपला निसर्ग, डोंगर, दऱ्या वगैरे सगळ्या आपल्याला काय जगणं कसं शिकायचं आपल्याला या गोष्टी आपण शिकत असतो. म्हणजे काय का शाळाच नुसतं आपले गुरु नाही किंवा शाळेमध्ये शिक्षकच आपले गुरु नाही, तर हा निसर्ग देखील आपला काय गुरु याबद्दल तुम्हाला विचार स्पष्ट करायचे. पुढे बघा दिले चंदनाच्या संगे बोरिया बाबळी. बघा चंदनाच्या संगे बोरिया बाबळी हेकळी टाकळी चंदनाची संताची या संगे आभाईक जन तयाच्या दर्शने तेची होती चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा नाहीतरी भार व्हावा खरा ऐसा. बघा असं दिले. आता संत चोखा मेळा आपल्याला काय सांगता याच्यामध्ये का आपल्या जे सोबतीचे महत्त्व पटवून दिले आपल्याला का जे आपल्या चांगल्या सोबतीचे महत्त्व सांगतात आपल्याला का आपल्यासोबत कोण असावं, आपण कोणाच्या संगी राहावं, आपल्याला आपली मैत्री कोणासोबत असावी, आपण कोणासोबत फिरावं, आपण कोणासोबत राहावं. का लक्षात घ्या का एकमेकांच्या संगतीनंच एकमेकांची वाढ होतं असं त्याचं कॅरेक्टर आपल्याला ठरत असतं, बरोबर आहे. चंद्राच्या संगे बोरिया बाबळी. लक्षात घ्या काय का जर बाबळी असेल, बाबळी कितीही असू द्या, त्याला कितीही त्याचे लाकडं असू द्या, कितीही असू द्या, पण एक चंदनाच्या सोबत जर तुम्ही राहाल तुमची किंमत वाढणार आहे. बघा मित्रांनो, त्याच्यामुळं चांगल्या मित्रासोबत राहा, तुमची किंमत ॲटोमॅटिक वाढणार आहे, ठीक आहे ना. अशा प्रकारे आपला संत चोखा मेळा सांगतात, ठीक आहे ना. याचं तुम्हाला काय करायचं, तुमच्या शब्दामध्ये त्याचा अर्थ लिहायचा. पुढे बघा स्थूल वाचनमध्ये बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणतीही कृती तुम्हाला काय करायची, कंप्लीट करायची, पूर्ण करायची. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा. आता शब्दकोशाचा तुम्हाला काय उपयोग होतो, तर आपला शब्दकोशामुळे अचूक अर्थ समजतो, बरोबर आहे. अचूक अर्थ समजतो का जो काही शब्द असेल ज्या शब्दाचा एकदम मिनिंग असेल पूर्णपणे डिटेलमध्ये आपल्याला समजतो. त्यानंतर जे काही एखादा सेंटेन्स दिला असेल, वाक्य दिलं असेल, शब्द दिला असेल, त्यामधील आपल्याला जे लिंग दिलं असेल म्हणजे कोण स्त्रीलिंगी पुल्लिंगी काय का, त्याच्यानंतर वचन काय, एक वचन अनेक वचन, उत्पत्ती त्याची निर्माण कशी झाली हे सगळं आपल्याला जाणून घेता येते, बरोबर आहे. आणि मूळ अर्थापर्यंत आपण त्याचे पोहोचत असतो, बरोबर आहे. पुढे बघा तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधार नसेल सांगा. तुम्हाला एखादा पाठ दिला, एखादा धडा दिला आहे, त्यामधला तुम्हाला एखादा शब्द आहे त्याचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे, तर तुम्ही डायरेक्टली लिहा का शब्दकोशाचा तुम्ही उपयोग करू शकतात, बरोबर आहे. तो कसा शोधणार, मग तुम्हाला माहिती आहे का, आता जर समजा तुम्ही एखादा शब्द घेतला, सागर घेतला, तर मग तुम्ही शब्दकोशामध्ये स वरती जाणार, मग स पासून बघणार, मग सला काना सा होतं, मग सा पासून बघणार, मग सा पासून मग बघणार का सावरून शब्द सुरू होतात, मग त्याच्या खाली कुठं सागर तो बघणार आणि त्याच्या पुढं असलेले जे मिनिंग असणार ते तुम्ही इथं टाकणार. पुढे बघा खालील व्याकरणावरती आधारित कृती पूर्ण करा. भाषा अभ्यासमध्ये बघा समानार्थी शब्द लिहायचे. बघा आता मित्रांनो, सागर म्हणजे काय असतं, समुद्र असतो आपल्याला माहिती आहे. बुलंद म्हणजे काय असतं, भक्कम असतं, एकदम परिपक्व. आपण त्याला परिपक्व टाकलं तरी चालेल, बरोबर आहे, आणि भक्कम टाकलं तरी चालेल. कंसातील सूचनानुसार कृती करा किंवा बदल करा. पहिला वाक्य दिले बघा, हे सारे मी पाहिले आणि बाहेर आले. काय, हे सारे मी पाहिले आणि बाहेर आले. केवळ वाक्य करा. आता तुम्हाला सांगितलं केवळ वाक्य करा, मग तुम्हाला केवळ एकच वाक्य करणार, मग यासाठी तुम्हाला केवळ वाक्य कसं करता येईल, तर हे सारे पाहून मी बाहेर आलो किंवा बाहेर आली, ठीक आहे ना. आले दिले तुम्हाला, तर लक्षात घ्या. मग तुम्ही याच्यामध्ये मेन फिमेल लिहू शकता. जर तुम्ही मुलगा असेल तर आलो लिहा, मुलगी असेल तर आली लिहा. हे सारे पाहून मी बाहेर आले. पण बघा काही कुत्री चिडकी होती तर काही कुत्री शांत होती. बघा ठीक आहे ना, काही कुत्री चिडकी होती तर काही कुत्री शांत होती. संयुक्त वाक्य. आता हे तुम्हाला काय करायचे, वाक्य प्रकार ओळखायचे. इथं आणि आला म्हणजे काय, हा संयुक्त वाक्य. पुढे बघा पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही दोन बघा
कानोसा घेणे. कानोसा घेणे म्हणजे काय? अंदाज घेणे. काय घेणे? कानोसा घेणे काय? अंदाज घेणे. मग आपल्या बऱ्याच लोकांना सवय, एका दिवसा भांडण झालं का बाजूवाला लगेच त्याचा काय घेतो? कानोसा घेतो, का अंदाज घेतो. किंवा बाजूवाला काय करतो? याच्या घरात काय चालू आहे याचा काय करतो? कानोसा घेतो, म्हणजे अंदाज घेतो. पसार होणे काय? म्हणजे पळून जाणे. चोरांनी चोरी करून काय झाले का ते दोन चोरांनी दुकानात चोरी करून ते तिथून पसार झाले. राबवणे काय? कष्ट करणे, मेहनत करणे. लक्षात घ्या, आपले आई वडील नेहमीच आपल्यासाठी मेहनत करतात, किंवा शेतकरी राजा हा शेतामध्ये नेहमीच काय करतो? राबत असतो. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढे बघा मित्रांनो, तक्ता पूर्ण करा. एक बाटली, काय सांगितलं तुम्हाला? एक बाटली. तर अनेक काय होईल? बाटल्या होईल. बघा, अनेक पुढे दिले, पुढ्याचं एक वचन काय होईल? तर पुढा होईल. बरोबर, पुढा, पुढे. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढील शब्दातील उपसर्ग व प्रत्यय ओळखा. तुम्हाला आता कष्टाळू दिलाय, तर लास्टला याला ळू आलाय, म्हणजे हा झाला प्रत्यय. आणि सुविचार बघा, या विचाराला स्टार्टिंगला सु आलाय, म्हणजे सु हा काय असं उपसर्ग असतो. स्टार्टिंगला जर आला एखादा अक्षर घेतलं आणि त्याच्यापासून तुम्ही जर एखादा मिनिंगफुल वर्ड तयार केला, शब्द तयार केला, त्याला उपसर्ग म्हणतो आपण. आणि लास्टला जर एंडला जर आला, त्याला आपण काय म्हणतो? प्रत्यय म्हणतो. पुढे बघा, गटात न बसणारा शब्द बघा, नदी, डोंगर, सागर, घागर, झाडे. तर यामध्ये बघा, घागर हा शब्द वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण नदी, डोंगर, सागर आणि झाडी हे सगळे काय आहेत? लक्षात घ्या, का नैसर्गिक घटक आहे ती. हे सगळे निसर्गामध्ये नैसर्गिक निर्मित आहे ती. पण घागर ही काय? तर अनैसर्गिक. अनैसर्गिक म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो मानवनिर्मित आहे. पुढे बघा मित्रांनो, काय ते मला झाला ही. आता याच्यामध्ये बघा, काय ते मला आणि ही हे सगळे काय? तर सर्वनामे आहे ती. पण झाला हे काय? तर क्रियापद आहे. बरोबर, म्हणून झाला आहे काय? वेगळं आहे. विरुद्धार्थी शब्द लिहा. काय? सालस. सालस म्हणजे काय? उद्धट किंवा खट्याळ. उद्धट किंवा खट्याळ अशा प्रकारे होतो. आणि मुका म्हणजे काय असतो? म्हणजे मुकाचा जो विरुद्धार्थी शब्द तो काय असतो? तर बोलका असतो. बरोबर ना. या सालसच्या विरुद्धार्थी खट्याळ हा लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मुकाच्या विरुद्धार्थी बोलका. सामान्य रूपे ओळखा. गाण्याची, गाण्या. ठीक आहे ना, किंवा गाणं म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना, गाण्याची किंवा गाण्या. पुढे बघा, कंसाच्या काय? तर कंसा किंवा कणीस. बरोबर ना, असं तुम्ही इथं गाणं घ्या किंवा इथं कणीस घ्या किंवा गाण्या किंवा कंसा लिहिलं तरी चालतं. पुढील विरामचिन्ह ओळखा. बघा मित्रांनो, विरामचिन्ह आता ओळखा. हा कोणता चिन्ह आपल्याला माहिती आहे? उद्गारवाचक चिन्ह. हा कुठला चिन्ह? तर हा प्रश्नचिन्ह दिलेला आहे. बरोबर आहे. पुढील कोणत्याही 3 कृतीपैकी 2 कृती लिहा. सूचना फलक लिहा. बघा, पूर्ण करायचं आहे. काय सांगितलं तुम्हाला? सूचना फलक म्हणजे काय? का आपल्या शाळेमध्ये जिथं नोटीस लावतात, ती नोटीस कशा प्रकारे असते ते लिहायची. बघा, शाळेतर्फे महाबळेश्वर येथे सहल आयोजित केली आहे, तिची सूचना तयार करा. तर आपण काय करणार? शाळेमध्ये कशी सूचना लावणार? सर्व विद्यार्थ्यांना काय? शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की दिनांक जो असेल तो टाका. मेचा टाका किंवा मार्चचा टाका, काय अडचण नाही. किंवा फेब्रुवारी, मार्च कुठलाही टाका, काय अडचण नाही. जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर काही टाका. ठीक आहे ना. दिनांक या ठिकाणी शाळेतर्फे महाबळेश्वर येथे सहल आयोजित केली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नावे हे सदर वर्ग शिक्षकांकडे, किंवा जर शिक्षक असेल कोणी स्पेसिफिक, त्यांच्याकडे आपली नावं जमावे. आणि सदर सहलसाठी काय काय 500-1000 रुपये काय असेल ते फी घेतली जाणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक काय असेल त्या तारखेपर्यंत फी जमा करून द्यावी. अशा प्रकारे आपण काय त्याला सूचना तयार करू शकतो, सूचना फलकावरती. ओके. पुढे बघा, कथालेखन दिलं आहे. एका शेतकऱ्याचे कोकरू, त्याला कुंपणाच्या आतच ठेवणे. कोकरू बाहेर पडते, जंगलात जाते, संकट, तेथील प्राण्यांचीच मदत, सुटका, घरी सुखरूप येते. काय का तुम्ही एक नाव टाका डॅश डॅश गावामध्ये. ठीक आहे ना. आपण टाकू शकतो. जसं आमचं खेडभैरव गावामध्ये एक काहीतरी शेतकऱ्याचं नाव टाका. कुठल्या तरी शेतकऱ्याचं नाव टाका तुम्हाला वाटेल ते. का शेतकरी एक राहत होता. ठीक आहे ना. त्या शेतकऱ्याकडे एक सुंदर असं एक कोकरू होतं. बरं, काय होतं? कोकरू होतं. आणि ते कोकरू खूप इकडं तिकडे खेळायचं. ते खूप इकडून तिकडं उड्या मारायचं. खूप सुंदर दिसायचं. एके दिवस काय झालं का तो कोकरू कुंपणाच्या आतच ठेवत असल्यामुळे त्याला खूप कंटाळा आला, किंवा त्याला खूप बाहेर फिरूशी वाटलं. मग त्याला बाहेर फिरताना एक दिवस तो काय केला का तो कोकरू त्या कुंपणाच्या बाहेर पडला आणि जंगलात गेला. आणि जंगलात गेल्यानंतर त्याला तिथं वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज ऐकू लागला. वेगवेगळ्या प्राण्यांची नजर त्याच्यावरती पडली. आणि त्याच्यावरती वाघ असेल, सिंह असेल यांची नजर पडली. त्याला खाऊन टाकते. त्यामुळे त्याच्यावरती संकट निर्माण आले. आणि तेथीलच काही प्राण्यांची त्यांनी मदत घेतली, किंवा तेथीलच प्राण्यांनी त्याची काय केली? सुटका केली. आणि तो नंतर आपल्या घरी सुखरूप परतला. अशा प्रकारे तुम्ही लॉंगमध्ये कथालेखन करू शकता. ओके. चला, जाहिरात लेखन बघा. बाटली बंद पाण्याची जाहिरात. जर हे मुद्दे जर तुम्हाला आले नाही, जाहिरात लेखन कशी करायची, मी अगोदरच व्हिडिओ टाकले, ते बघून घ्या. नाही आला तरी मी नवीन व्हिडिओ बनवू शकतो. एखादा चांगल्या प्रकारे बॉक्स घ्या, पाण्याची बाटलीचं नाव टाका, काय असेल ते तुमच्या पाण्याचं स्वतःचं नाव टाकलं, किंवा एखादं आता इथं स्पेसिफिक बाटलीचं नाव दिलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही टाका. ठीक आहे ना. ते किती रुपयाला आहे, काय असेल, किती लिटर असेल ते तुम्ही टाका.
ओके. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचे आहेत. बघा काय दिले, वर्णनात्मक निबंध माझा आवडता खेळाडू. तर तुम्ही टाका क्रिकेट, टाका व्हॉलीबॉलचं, टाका हॉकीचं, टाका अजून कोण असेल तिथला टाका, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. तर तुम्ही समजा घेतला कोणता खेळाडू आवडतो, तर तुम्ही टाकलं माझा आवडता खेळाडू रोहित शर्मा आहे, बरोबर ना. काय माझा आवडता खेळाडू रोहित शर्मा आहे. आवडण्याचं कारण काय, का तो खूप लोकप्रिय आहे, खूप स्वभावाने चांगला आहे, इतरांना समजून घेतो, चांगल्या प्रकारे खेळतो, बरोबर. त्याची खेळण्याची शैली मला खूप आवडते, तो खेळाडूंना मार्गदर्शक करतो, बरोबर ना. अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. त्याला मिळालेले यश असेल, वर्ल्ड कप जिंकला 2006-07 पासून तो खेळतो, अशा प्रकारे टाका. त्यांचे गुरु वगैरे तुम्ही काय असेल त्याची माहिती टाकू शकता, ओके ना. म्हणजे असं तुम्हाला आवडेल त्या खेळाडूचं नाव घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या इकडचा कोणी असेल तरी चालला, असं काही नाही का तुम्हाला इंटरनॅशनलच पाहिजे असं काही नाही. अनुभव माझे गाव बघा, आता अनुभव लेखनमध्ये माझे गाव, मग माझ्या गावामध्ये तुम्ही काय टाकू शकतात बघा. आता का माझ्या गावाचं नाव, आता माझ्या गावाविषयी तुम्हाला माहिती सांगतो बघा. काय माझ्या गावाचं नाव पडवळेवाडी खेड भैरवी आहे. सदर माझे गाव हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये येते. माझ्या गावी जाण्यासाठी माझ्या गावी जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कुठल्या तरी ठिकाणी तुम्हाला उतरावं लागेल. मग तुम्ही तुमच्या ठिकाणाचं नाव टाकू शकता. माझ्या ठिकाणी जाण्यासाठी मी कसं जाणार, तर माझ्या गावी जाण्यासाठी मला घोटी येथे उतरावं लागेल. घोटीपासून माझे गाव 15 ते 20 किलोमीटरच्या जवळ आहे, बरोबर आहे. मग उन्हाळे अनुभव, माझ्या गावाला उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप गरम होत असतं, पण गावाकडे झाडं वृक्ष असल्यामुळे तिकडं गरम होत नाही, बरोबर आहे. आमच्या गावामध्ये शेती केली जाते, मग आमच्या गावाला आम्ही मळ्यामध्ये भेट दिली, किंवा मळ्यामध्ये अशा प्रकारे कोणकोणते जे असेल धान्य वगैरे किंवा जी शेती केली जाते, बरोबर ना, ती शेती दाखवली. पुढे बघा वॉटर कप स्पर्धेत काम करण्याचा अनुभव घेणे. उन्हाळी पोशाख काय असतो, हिरवेगार मळे असेल, अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये माहिती देऊ शकता. आता मी जर माझ्या गावाविषयी बोलत बसलो तर अख्खा 1 तास होईल तरी गावाविषयी माहिती संपणार नाही मित्रांनो. त्यामुळे शॉर्टकटमध्ये सांगतोय, ठीक आहे. पण बघा कल्पना प्रधान, पायाला चाके फुटली तर कल्पना पूर्ण करा, किंवा कल्पना म्हणून बरी आहे, बघा असं काय. आता काय लक्षात घ्या, का आपल्याला पायाला चाकं फुटली आपण काय होईल, शाळेत जायला उशीर होतो आपल्याला, मला आपण पटकन पोचू, परीक्षामध्ये काय अस्वस्थ होईल, चाके फुटली तर प्रवास आनंददायी सहज होणे, घसरण्याची भीती वाटेल का, पाय अस्वच्छ होणे, चप्पल बूट घालण्याची अडचणच नाही, हा शूज नको तो शूज नको, मग हा कोटानच राहणार नाही, घरचे कामे सहजपणे आपण पूर्ण करू शकत, फिरायला जायला मिळणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कारणं लिहून पूर्ण करू शकता, ओके. तर फायनली अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 8वीचा आपण लक्षात घ्या सेकंड सेमिस्टरचा पेपर आपण बघितला आहे. लक्षात घ्या हा क्वेश्चन पेपर बऱ्याच शाळेला बऱ्याच ठिकाणी सेम असू शकतो, किंवा काही लोकांना सेम म्हणजे याच्यातले बरेच क्वेश्चन तुम्हाला IMP येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कमी जास्त क्वेश्चन होऊ शकतात, ग्रामरचा भाग असा येऊ शकतो, याच्यातले नावं जरी बदलले तरी अडचण नाही, पण पॅटर्न मात्र हा सगळ्यांना सेम टू सेम असणार आहे, ओके. तर फायनली आपण सेकंड सेमिस्टरचा बघा मित्रांनो संकलित मूल्यमापनचा असेल, किंवा डायरेक्ट नुसतं सेमिस्टर असेल, किंवा पॅटचा पेपर असेल, हा पूर्णपणे डिटेलमध्ये आपण काय केलं याच्यामध्ये बघितलं. तुमची जेव्हा एक्झाम चालू होईल तेव्हा देखील तुम्हाला IMP क्वेश्चन हे 100% आपल्याकडून दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून देखील तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच वेळेवरती बघायला मिळतील, ओके. चला विद्यार्थी मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी कमेंट करायला विसरू नका. कमेंट, लाईक आणि हाईपचं बटन दाबा रे मित्रांनो, तिथं हाईपचं खाली बटन आहे ना, ते बटन दाबायला विसरू नका, ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.